सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. अतुल खांडेकर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात स्वतःची मुद्रा उमटवत असतानाच या क्षेत्राला व्यक्तिगत अभ्यासपूर्ण चिंतनाचं योगदानही देणारे शास्त्रीय गायक अतुल खांडेकर. संगीताची समृद्ध परंपरा लाभलेल्या घरात अतुल खांडेकर यांचा जन्म झाला. त्यांच्या आजी माणिक भट, ज्या पंडित विनायकबुवा पटवर्धन, पंडित मुकुंदराव गोखले, पंडित बाळ माटे आणि बालगंधर्वांचे ऑर्गन संगीतकार हरिभाऊ देशपांडे यांच्या शिष्या होत्या. तसंच अतुल खांडेकर यांची आई मानसी खांडेकर यांच्याकडूनही त्यांना प्राथमिक संगीत शिक्षणाचे धडे मिळाले. मानसी खांडेकर या पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे, दाजी करंदीकर, डॉक्टर शोभा अभ्यंकर, डॉक्टर वीणा सहस्त्रबुद्धे आणि जयमाला शिलेदार यांच्या शिष्या आहेत. प्रत्यक्ष आजी आणि आई यांच्याकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळणं यापर्यंत भाग्य ते काय. अतुल खांडेकर यांना पायाभरणीच्या संगीत शिक्षणात शेखर कुंभोजकर, मुकुंद उपासनी आणि पद्माकर थत्ते यांच्या मार्गदर्शनाचाही मोलाचा वाटा आहे. 1997 पासून ग्वाल्हेर घराण्याच्या पण ज्यांची स्वतःची अशी स्वतंत्र खास गायन शैली रसिक मान्य झाली अशा आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त गायिका, संगीत महामहोपाध्याय, विदुषी डॉक्टर वीणा सहस्त्रबुद्धे या अतुल खांडेकर यांना गुरु म्हणून लाभल्या. वीणाताईंकडून मिळालेली शिस्तबद्ध तालीम आणि वीणाताईंचा प्रदीर्घ सहवास यामुळे एक आश्वासक युवा शास्त्रीय गायक अशी अतुल खांडेकर यांची ओळख निर्माण झाली आहे. घरातूनच बालगंधर्व गायकीचं बाळकडू मिळालेल्या अतुल खांडेकर यांना बालगंधर्वांची परंपरा प्राणपणाने जपणाऱ्या थोर गायिका, अभिनेत्री आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी जयमाला शिलेदार आणि त्यांच्या कन्या कीर्ती शिलेदार यांचं मराठी नाट्यसंगीतासाठी बहुमोल मार्गदर्शन लाभलं. शब्दप्रधान भावसंगीताचे धडे अतुल खांडेकर यांनी भावसंगीताचे युगनिर्माते गजाननराव वाटवे यांच्याकडे गिरवले. तर ठुमरी, दादरा या उपशास्त्रीय गायन प्रकारांसाठी त्यांना अश्विनी टिळक आणि शशिकला शिरगोपीकर यांचं मार्गदर्शन लाभलं. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य हेमंत पेंडसे यांचंही मौलिक मार्गदर्शन त्यांना काही काळ लाभलं. आकाशवाणीचेही ते मान्यताप्राप्त कलाकार आहेत आणि आकाशवाणीतर्फे आयोजित अनेक संगीत संमेलनांमध्ये त्यांनी आपलं गायन सादर केलं आहे. अतुल खांडेकर हे सिव्हिल इंजिनियर आहेत, परंतु संगीत साधनेला समर्पित असलेल्या अतुल खांडेकर यांचा सुमारे 15 वर्ष पिढीजात बांधकाम व्यवसायामध्येही महत्त्वाचा सहभाग होता. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, पंडित कुमार गंधर्व समारोह, संगीत सम्राट अलादिया खास संगीत समारोह अशा अनेक प्रतिष्ठित संगीत समारोहामध्ये संपूर्ण भारतभरात अतुल खांडेकर यांचा संगीत मैफिलींमध्ये सहभाग असतो. रसिक श्रोत्यांची, जाणकारांची दाद आणि आशीर्वाद त्यांना निरंतर मिळाले आहेत. 2023 मध्ये स्थापन झालेल्या सूर महती फाउंडेशन या विविधांगी संगीत प्रचार प्रसार करणाऱ्या संस्थेचे अतुल खांडेकर आणि त्यांच्या पत्नी भक्ती खांडेकर हे संचालक आहेत. या फाउंडेशनतर्फे डॉक्टर वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या सांगीतिक जीवनाचा वेध घेणारा चरित्रपट वीणेचा चिरंजीव झंकार या चित्रपटाची या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. या माहितीपटाची संकल्पना, दिग्दर्शन आणि लेखन हे अतुल खांडेकर यांचं आहे. अतुल खांडेकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामध्ये मानद गुरु म्हणूनही कार्यरत आहेत.
आकाशवाणी राष्ट्रीय संगीत स्पर्धेतील पारितोषिकाबरोबरच पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे स्मृती पुरस्कार, डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती पुरस्कार, नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं आहे. रसिक हो, अतुल खांडेकर यांचा अभ्यास आणि गायन या दोन्हीतून ते भारतीय शास्त्रीय संगीताला एक मोलाचं योगदान करत आहेत. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. गुरु बेन ढूंढो श्याम कैसे मोरा, गुरु बेन ढूंढो श्याम कैसे मोरा, गुरु बेन ढूंढो श्याम कैसे मोरा, गुरु बेन ढूंढो श्याम कैसे मोरा. चोर अंधियारा छायो, चोर अंधियारा छायो, चोर अंधियारा छायो, गुरु बिन ढूंढो श्याम कैसे मोरा, गुरु बिन ढूंढो श्याम. श्याम 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 रे ना, गुरु बिन ढूंढो श्याम. श्याम श्याम गुरु बिन ढूंढो श्याम कैसे मोरा. चोर अंधियारा छायो, चोर अंधियारा, गुरु बिन ढूंढो श्याम. श्याम सगन सगुन चरण के सदाता, गुरु बिन ढूंढो श्याम कैसे मोरा, गुरु बिन ढूंढो श्याम कैसे मोरा, गुरु बिन
रसिक हो नमस्कार. मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजची आपली ही शब्दसुरांची मैफल कशी रंगत जाणार आहे याची झलक आपण पाहिलीच आहे. या मैफलीत आज सहभागी होणार आहेत ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक, प्रसिद्ध गायक अतुल खांडेकर. अतुलजी नमस्कार. नमस्कार. आणि या मैफलीत अतुलजींना साथ संगत करणार आहेत. तबल्यावर आहेत प्रसिद्ध तबलावादक यती भागवत, त्यानंतर हार्मोनियमवर लीलाधर चक्रदेव आणि तंबुऱ्यावर साथ करत आहेत भक्ती खांडेकर आणि पार्थ कुलकर्णी. रसिके हो, भारतीय संगीत हा कायमच गहन आणि गूढ विषय राहिलेला आहे. या विषयाचे आपण जेवढं खोलात शिरावं तेवढी त्याची वेगवेगळी रूपं आपल्यासमोर येतात. त्याचं आकलन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर येतं. संगीत गायनाबरोबरच त्याच्यामागे काही एक विचार असतो. त्या विचाराबाबत बोलणारे किंवा त्याविषयी स्पष्टीकरण करणारे फार कमी माणसं आपल्याकडे आहेत. विशेषतः आजच्या काळामध्ये, आजच्या पिढीमध्ये जी काही मोजकीच मंडळी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अतुल खांडेकर यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. मी ग्वाल्हेर घराण्याचं गाणं तर ते गातातच, पण गाण्याविषयी अतिशय सूक्ष्म विचार देखील करतात. महत्त्वाचं म्हणजे शिक्षणाने सिव्हिल इंजिनियर असतानाही त्यांनी गाणं हे आपला प्रथम पेशा म्हणून स्वीकारलेलं आहे. ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांना त्यांच्या आजीकडून म्हणजे विदुषी माणिकताई भट यांच्याकडून मिळालेली आहे. त्यानंतर त्यांच्या मातोश्री मानसी खांडेकर यांच्याकडनं ते गाणे शिकले आणि अर्थातच त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याची गायकी डॉक्टर दिवंगत विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडून ते बरीच वर्ष शिकले. अतुलजी मला सांगा ना की भारतीय संगीतामध्ये वेगवेगळी घराणी आहेत. ग्वाल्हेर घराणं आहे तुमचं, त्याप्रमाणे जयपूर अत्रोली घराणं आहे, पतियाला घराणं आहे, किराणा घराणं आहे. ही घराणी वेगवेगळी आहेत पण संगीत एकच आहे. मग या संगीतांचं वेगळेपण आपण कसं अधोरेखित करायचं किंवा त्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य सांगता येतं का, आणि त्याच्यात तुमच्या ग्वाल्हेर घराण्याचं खासियत म्हणूया किंवा वैशिष्ट्य म्हणूया किंवा गमक म्हणूया, काय सांगता येईल आपल्याला? संगीतामध्ये वेगवेगळ्या शैली आहेत. बरं. तर घराण्याची व्याख्या आपण अशी करूया की घराणं म्हणजे एक विशिष्ट शिस्त. तर काही घराण्यांमध्ये आकारयुक्त आलापीला जास्ती प्राधान्य दिलं आहे, काही घराण्यांमध्ये लयकारीला जास्ती प्राधान्य दिलं आहे, काही घराण्यांमध्ये सुरांच्या कामाला जास्ती प्राधान्य दिलं आहे. आणि साधारणपणे ख्याल गायकीमध्ये जी अष्टांग सांगितली गेली त्या अष्टांगांपैकी प्रत्येक अंगाचं वेटेज घराण्यानुसार थोडं 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 वेगळं आहे. पण शेवटी ख्याल संगीताची जी मुख्य तत्व आहेत, जी मूल्य आहेत, ती सगळीकडे सारखीच आहेत. आणि हे जे अभिजात ख्याल संगीत आहे, खयाल म्हणजे विचार, आपण मगाशी जे म्हणालात, बरोबर, तर हा काही ना काहीतरी विचार मांडायचा आहे आणि त्यासाठीचं हे ख्याल संगीत आहे. आता माझ्या बाबतीतच असं झालं की मला जी परंपरा मिळाली की एक ढोबळ मानाने म्हणायचं की मी ग्वाल्हेर घराण्याचा कलाकार आहे. याचं कारण असं की ग्वाल्हेर घराण्याची परंपरा मला लाभली. तर माझ्या आजीबद्दलही मी सांगेन की माझी आजी अगदी अवघ्या 12व्या-13व्या वर्षी लग्न होऊन पुण्यात आली. ती मूळची कोल्हापूरची. तर लग्न होऊन पुण्याला यायच्या आधी तिने कोल्हापूरमध्ये अगदी अल्पकाळ का होईना तालीम घेतली होती ती भुर्जी खां साहेबांची, की जे जयपूर घराण्याचे फार दिग्गज गायक होते. पुण्याला आल्यावर पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे तिची तालीम सुरू झाली आणि मग ती बराच काळ चालू राहिली. त्यामुळे ग्वाल्हेर घराण्याच्या शिस्तीतलं गाणं आजी जास्ती शिकली होती. आणि तसंच बालगंधर्वांच्या संस्कारातलं गाणं, बालगंधर्वांचे ऑर्गनवादक हरिभाऊ देशपांडे आणि त्यांचे चिरंजीव चंद्रशेखर देशपांडे या दोघांकडून बालगंधर्वांच्या पठडीतलं गाणं ही आजीला फार चांगल्या दर्जाचं गाणं शिकायला मिळालं होतं. तर त्यामुळे ह्या दोन परंपरा मला लाभल्या आणि पुढे ह्याच दोन्ही परंपरा प्राणपणाने जपणाऱ्या दोन्ही गुरु मला लाभल्या. पण असं आहे की आता बालगंधर्वांच्या गायकीमध्ये सुद्धा ती काय फक्त जयपूर घराण्याची गायकी नाही आहे. त्यांना जी जी तालीम मिळाली आहे, विशेषतः देवगंधर्व भास्करबुवा बखले यांच्याकडून त्यांना जी तालीम मिळाली आहे, त्याच्यात फक्त जयपूर घराण्याची शिस्तच नव्हे तर त्याच्यात ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याचीही अनेक मूल्य एकत्र आलेली आहेत. आणि इतकं सगळं असून शेवटी बालगंधर्वांची पुन्हा एक विशिष्ट त्यांची स्वतःची अशी शैली आहे, त्यांची काही कहन आहे, त्यांच्या काही विशिष्ट खुबी आहेत. त्यामुळे आता वीणाताईंच्याबद्दल मी असं सांगेन
की वीणाताईंचे वडील, आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांनी त्यांच्या 101 शिष्यांना भारतीय संगीताच्या प्रचार आणि प्रसारार्थ भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी पाठवलं. तर त्यापैकी वीणाताईंचे वडील पंडित शंकरराव बोडस महाराजांनी म्हणजे पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांनी 1926 साली कानपूरमध्ये संगीताच्या प्रचारासाठी पाठवलं. तर वीणाताईच आम्हाला असं सांगत आल्या की माझे वडील महाराजांचे शिष्य आहेत म्हणून मला ग्वाल्हेर घराण्याची गायिका म्हणायचं हे खरं आहे. पण त्या असं सांगायच्या की आमच्या वडिलांनी आमच्या लहानपणी कधी घराणं हा शब्दसुद्धा घरात उच्चारलेला आम्ही ऐकला नाही. आणि कानपूरसारख्या औद्योगिक शहरामध्ये जे काही कलाकार बाहेरून येत होते, तिथे मुक्काम करत होते, त्यांच्या घरी 8-8, 15-15 दिवस, 3-3, 4-4 आठवडी राहत होते, ते सगळ्या घराण्यांचे होते. त्या सगळ्या घराण्यांच्या कलाकारांच्याकडून भरपूर काही मजकूर घ्यायचा, बंदिशी घ्यायच्या, नवीन राग घ्यायचे, त्यांची तत्त्वमूल्य शिकून घ्यायची. असं इतका विस्तारित आणि असा वाईड दृष्टिकोन त्यांच्या वडिलांनी ठेवला असल्यामुळे वीणाताईसुद्धा जरी ग्वाल्हेर घराण्याच्या परंपरेतनं आल्या असल्या तरी त्यांच्याही गाण्यामध्ये ग्वाल्हेर घराण्याव्यतिरिक्त इतरही अनेक घराण्यांचे आणि अर्थातच त्यांनी किशोरीताईंनाही आदर्श मानलं होतं. पंडित गजाननबुवा जोशी यांच्याकडूनही त्यांनी काही काळ तालीम घेतली होती. तर त्यामुळे वीणाताईंच्या गाण्यातही ग्वाल्हेर घराण्याबरोबरच जयपूर, किराणा, आग्रा या घराण्यांची पण अनेक वैशिष्ट्ये होतीच. आणि इतकं सगळं करून पुन्हा त्यांची एक स्वतंत्र गायनशैली होती. त्यामुळे घराणं ही विशिष्ट शिस्त आहे, ती पाळली गेली, अनेक पिढ्या पाळली गेली, अजूनही बऱ्याच अंशी पाळली जाते. आता जसजसं एक एक पिढी पुढे जाते तसतसं अर्थातच सरमिसळ व्हायला लागते. आणि भारतीय संगीत हे अभिजात संगीत आहे, तर त्याची अभिजातता जर आपल्याला टिकवायची असेल तर अर्थातच आपली सौंदर्यदृष्टी इतकी छान ठेवली पाहिजे आणि आपल्याला जे दिसेल, जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आणि सुंदर असं जे जे दिसेल ते सगळं आपल्या क्षमतांनुसार आणि आपल्या गळ्याला, आपल्या पठडीला काय झेपेल, काय शोभेल याचा विचार करून अर्थातच आपण ते स्वीकारलं पाहिजे. आणि तेच आमच्या सगळ्या गुरूंनी आम्हा शिष्यांना शिकवलं आहे की आपण ज्या परंपरेतनं आलो ते शिकायचंच आहे, ते गायचंच आहे, पण झापडं लावून ठेवायची नाही आहेत. इकडचं तिकडचं सगळं बघायचं आहे, सगळीकडचं मधुकर वृत्तीने सगळं वेचायचं आहे आणि ते आपल्या गाण्यामध्ये त्याचा जितका सुंदर अंतर्भाव करता येईल तसा करून घ्यायचा आहे. मैत्र से हे शब्द सुरांचे. तुम्ही आई आणि आजीकडनं गाणं शिकलात, म्हणजे घरातच तुमची शिक्षणाची सुरुवात झाली. पण तुमचा संगीत शिक्षणाचा हा मार्ग अधिक व्यापक केला तो विदुषी वीणाताई सहस्रबुद्धे यांनी. त्यांच्याकडे तुम्ही बरीच वर्ष शिकत होतात. त्यांनी सुद्धा केवळ ग्वाल्हेर घराण्याचं काही गाणं गायलं नाही, ग्वाल्हेर घराण्याचं गाणं त्या शिकल्या, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या घराण्यांचंही गाणं ऐकून त्यातलं जे उत्तम ते त्यांनी स्वीकारलं. अगदी बरोबर. आणि मला वाटतं तेच त्यांनी तुम्हालाही सांगितलं असेल किंवा शिकवलं असेल. तर वीणाताईंची शिकवण्याची पद्धत किंवा वीणाताईंच्या गाण्याचं वैशिष्ट्य याविषयी आपल्याला काही सांगता येईल का? मुळात मी सांगू का की मला वीणाताईंचा सहवास लाभला तो माझ्या वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षीपासूनच लाभला. माझ्या आईच्याच दोन्ही गुरु मला पुढे दीर्घकाळ लाभल्या. तर त्यामुळे जेव्हा मी 3-4 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या आईची वीणाताईंकडे तालीम चालू होती. बरं. आणि त्यामुळे मी सतत आईबरोबर वीणाताईंच्या घरी असायचो. इतकंच कशाला की त्या आईला शिकवायला बसलेल्या असताना मी वीणाताईंच्या मांडीवर किंवा त्यांच्या शेजारी बसलेलो असायचो आणि माझ्या मांडीवर सुद्धा वीणाताईंनी ठेका धरलेला आहे, इतका तो सहवास होता. तर त्यामुळे खरं सांगू का की त्याचं ॲनालिसिस हे फार पुढे घडलं. वीणाताई काय सांगतायत, कसं शिकवतायत, त्यांचा काय विचार आहे, हे जसं पुढे माझी प्रत्यक्ष तालीम सुरू झाली माझ्या वयाच्या 12व्या-13व्या वर्षी, त्याच्यानंतर ते हळूहळू उलगडायला लागलं. पण हे सगळं कळायच्याही आधी किंवा हे कुठले ॲनालिसिस करायच्या आधीपासून वीणाताईंचा आणि त्यांच्या गाण्याचा, वीणाताईंचा म्हणण्यापेक्षा मी त्यांच्या गाण्याचा म्हणतो, सहवास मला इतका लाभला होता कारण माझ्या वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षीपासून मी त्यांच्या सहवासात होतो. गाणं कसं असावं तर वीणाताईंसारखं असावं, असं एक बाळकडूच आपण ज्याला म्हणतो, तर ते तसंच मला पाजलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि पुढे इतका प्रदीर्घ सहवास त्यांचं शिकवणं, त्यांच्याबद्दल काय बोलावं, किती बोलावं तेवढं कमीच आहे. त्यांचं गाणंही एकमेवाद्वितीय आहे. त्यांची शैलीसुद्धा अशी आहे की ज्याच्यामध्ये भारतीय संगीताच्या अगदी उत्पत्तीपासूनची जी भारतीय संगीताची जी उद्दिष्ट आहेत त्याच्यापैकी 2 मुख्य उद्दिष्ट म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर आनंद आणि शांतता प्रस्थापित करणं. तर वीणाताईंचं गाणं आणि त्यांची शैली अशी होती की ते ऐकल्यानंतर समोरचा श्रोता हा अंतर्मुख होत असे. वीणाताई स्वतः अंतर्मुख होऊन गात असत आणि अर्थातच
त्यांचं गाणं ऐकणारा श्रोताही अंतर्मुख होत असे. त्यामुळे वीणाताईंचं गाणं ऐकून प्रत्येक श्रोत्याच्या मनामध्ये कुठेही अस्वस्थता किंवा अशांतता निर्माण न होता फार पराकोटीची शांतता आणि आनंदाच्या लहरी निर्माण होत असत. आणि श्रोत्याला निशब्द करण्याची ताकद ही त्यांच्या गाण्यात होती. बाकी त्यांच्या गाण्याचं ॲनालिसिस मी कोण करणार आणि काय करणार, मी त्यांचं गाणं आणि त्यांच्या शिकवणुकीवरच मी जगत आलो आहे. त्यांच्याबद्दल किती काय बोलावं. त्यांनी शिकवलेल्या गाण्याचं एखादं आपण काही एक बंदिश ऐकवतो, बागेश्री मधली आहे. त्यांनी शिकवलेली तर ती आहेच, पण ती त्यांनी बांधलेलीच बंदिश आहे, म्हणून ती थोडक्यात ऐकवतो. श्याम गण श्याम गण छाय मोर मन भाय श्याम गण छाय श्याम गण छाय मोर मन भाय कार्य भरनिया बरसन लागे कार्य बरनिया बरसन लागे कार्य बरनिया बरसन लागे श्याम गण छाय मोर मन भाय श्याम गण छाय श्याम गण छाय मोर मन भाय कार्य बदलिया बरसन लागे कार्य बदलिया बरसन लागे रे कार्य बदलिया बरसन लागे श्याम गण छाय मोर मन भाय गण छाय गण श्याम गण छाय मोर मन भाय श्याम गण कैसी दूर बरखा कैसी बरखा के आए कैसे रे दो
वा, फारच सुरेख होती वीणाताईंनी बांधलेली ही बंदिश. आणि मला या अनुषंगाने उगाचच काहीतरी आठवलं. काही वर्षांपूर्वी मुंबईत पार्ल्याला त्यांची एक मैफल झाली होती. बहुतेक उत्तुंग परिवारने ती आयोजित केलेली असावी. तर त्या मैफलीमध्ये त्यांनी रसिकांच्या आग्रहाखातर तबला वाजवून दाखवला होता. तर मला आता त्याविषयी खरं आठवत नाही, पण मला उगाच कुतूहल की त्या तबला शिकल्या होत्या की तालासाठी म्हणून ते आवश्यक असतं. पूर्वी ही शिस्तच होती. आतासारखे इलेक्ट्रॉनिक तबले एकतर उपलब्धच नव्हते आणि ठेका मुरण्यासाठी प्रत्येकाला ठेका वाजवून गाता आलं पाहिजे. कारण तो ठेका मुरावा लागतो. तो आपल्या अंतर्मनामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये मुरायला लागतो. नाहीतर काय की ठेक्याची मात्रेची गणितं मोजत मोजत गाता येत नाही. तो आतमध्ये ठेका चालू असावा लागतो. आणि त्यासाठी ठेका वाजवूनच गायचं आणि ठेका वाजवूनच शिकवायचं ही जुनी पद्धत होती. त्यामुळे वीणा ते उत्तम तबला वाजवत होत्या आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी जी तालीम दिली ती स्वतः हातात डग्गा घेऊनच त्या कायम आम्हाला शिकवत असत. आणि जेव्हा प्रचलित नसलेले काही ठेके जेव्हा त्यांनी स्वतःच्या गाण्यामध्ये त्याचा वापर केला, तर त्यावेळेला ते ठेके मुरण्यासाठी त्या फक्त तोच पुन्हा पुन्हा म्हणजे त्यांच्या घराच्या मध्ये एक पॅसेज असतो ना, तिथे एका टेबलावर तबला डग्गा ठेवलेला असायचा आणि त्या दिवसभरातून जितक्या वेळेला तिथून जाणं येणं करतील त्यावेळेला प्रत्येक वेळेला काही आवर्तनं ठेका वाजवायचा आणि मग पुढे जायचा याचा अशी शिस्त त्यांनी स्वतःला घालून घेतली होती. आडा चौतालसारखे ठेके जेव्हा त्यांनी अंगीकारले तर त्यामुळे त्या शिस्तीत त्या वाढल्या होत्या. आता मला स्वतःला मी तबल्याचं शिक्षण घेतलं नाही आहे, त्यामुळे मला तबला वाजवता येत नाही. शिकवण्यापुरता किंवा स्वतःला कळेल असा ठेका आपल्या हातावर आपल्या मांडीवर वाजवता आलाच पाहिजे ही आम्हाला शिस्त म्हणजे तशी सक्तीच होती, कंपल्शन होतं. आणि वीणा ते उत्तम तबला वाजवत होते. वा, उत्तम, मस्त एकदम. मैत्र से हे शब्द सुरांचे मला सांगा ना की आपल्याकडे संगीत मग शास्त्रीय संगीत असेल, उपशास्त्रीय संगीत असेल, सुगम संगीत असेल, भावगीत असेल, खूप वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे. तुम्ही अगदी ज्याला काय म्हणूया की शुद्ध शास्त्रीय संगीत जे ग्वाल्हेर घराण्याचं आहे ते तुम्ही शिकलात, पण त्याचबरोबर तुम्ही जयमालाबाई आणि कीर्तिताई म्हणजे कीर्ती शिलेदार यांच्याकडे तुम्ही नाट्यसंगीताचंही शिक्षण घेतलं. एवढंच कशाला, मला वाटतं तुम्ही संगीत नाटकातनंही काम केलेलं आहे. तर त्याविषयी सांगा ना. मला जरा कुतूहल आहे की एकीकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण आणि एकीकडे नाट्यसंगीत, त्याची आवड. मी मुळात सांगू का की ज्या घरात मी जन्माला आलो म्हणजे माझी आई आणि माझ्या आजीच्या परंपरेतनं आलेल्या होत्या. मी मगाशीच सांगितलं की बालगंधर्वांच्या गायकीचं त्या पठडीतलं उत्तम शिक्षण आजीला आणि आजीनंतर आईलाही मिळालेलं होतं. तर जशी बाळगुटी असते ना, तर ती बालगंधर्वांच्या गायकीचीच मी प्यायलो आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. की मानसका बधिरावे आणि विराटज्ञानी ऐकत ऐकतच मी रांगलोय घरात. तर त्यामुळे ते संस्कार माझ्यावर झाले नसते तरच नवल होतं. त्यामुळे अर्थातच ग्वाल्हेर घराण्याची परंपरा आणि बालगंधर्वांच्या गायकीची परंपरा ही घरातून मिळालीच होती. आणि पुढे असं झालं की 1992 साली जयराम शिलेदार यांचं निधन झालं आणि 1993 पासून
जयराम शिलेदारांच्या स्मृतिप्रित्यर्थ शिलेदार कुटुंबियांनी ज्या ट्रस्टची स्थापना केली होती, तर तिथे त्या ट्रस्टतर्फे नाट्यसंगीताच्या स्पर्धा घेतल्या जात असत. तर त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आणि त्याच्यात मला बक्षीस मिळालं. तर ती शिलेदार कुटुंबाशी आमची, माझी आणि माझ्या आईची झालेली तशी सविस्तरपणे झालेली पहिली भेट होती. आणि त्या दिवसापासून जयमालाबाई आणि कीर्ती मावशी या दोघी माझ्या आईला आणि मला गुरु म्हणून लाभल्या. आणि तो सहवास आणि ती आनंद यात्राच म्हणतो मी, ते शिलेदार कुटुंबीय म्हणजे आनंद यात्रीच आहेत. तर ते त्यांच्या शेवटपर्यंत तो सहवास तसाच मिळत राहिला. आणि संगीत नाटकाबद्दल आपण जे म्हणालात की मी स्वतः अभिनयात अजिबात न रमणारा माणूस आहे. मी अभिनयात रमलो नाही. पण जयमालाबाईंचा आग्रह असा असायचा की शास्त्रीय संगीत, ख्यालसंगीत आणि नाट्यसंगीत याची तत्त्व आणि मूल्य वेगवेगळी आहेत. तर त्यांचा असा आग्रह असायचा की तुम्हाला मैफलीत जरी नाट्यसंगीत गायचं असेल तरी तुम्ही संगीत नाटकामध्ये भूमिका करून स्टेजवर उभं राहण्याचा अनुभव हा घेतलाच पाहिजे. आणि मुळातच असं आहे की संगीत नाटक हा विषय किंवा हा फॉर्म जेव्हा उदयाला आला, अण्णासाहेब किर्लोस्करांनी ह्या स्वरूपातलं संगीत नाटक पहिल्यांदा आपल्या पुढे आणलं. तो काळ असा होता की जेव्हा शास्त्रीय संगीताच्या, रागसंगीताच्या मैफली या फक्त राजांच्या राजवाड्यांमध्ये किंवा श्रीमंतांच्या घरी मैफली होण्यापुरत्या मर्यादित होत्या. आणि ठुमरी दादरा ह्यासारखे उपशास्त्रीय घाट हे कोठीवर गायले जात होते. लावणी ही तमाशाच्या फडावर होती किंवा बैठकीची लावणी होती. शास्त्रीय संगीताशी संलग्न असलेले टप्पा गायकीसारखे प्रकार आहेत, त्याचा इतका प्रचार झाला नव्हता. ते एका विशिष्ट प्रांतापुरते मर्यादित होते. कीर्तनी संगीत हे फक्त कीर्तनामध्येच गायलं जात होतं. संगीत नाटकांनी केलेली सगळ्यात मोठी क्रांती अशी की हे सगळे जॉनर्स, हे सगळे घाट, ह्या सगळ्या पठड्या ह्या एका नाटकामध्ये सगळ्या एकत्र ऐकायला मिळत होत्या रसिकांना, प्रेक्षकांना. इतकं सगळ्या प्रकारचं संगीत एकत्र ऐकायला मिळणं हे त्या काळी फारच दुर्मिळ गोष्ट होती. म्हणजे ती पहिल्यांदाच घडत होती, ती मोठी क्रांती होती. त्यामुळे आणखीन एक मी अगदी अवश्य सांगेन की आमच्याकडे अशी शिस्त होती की आता जसं होतं अलीकडच्या धावत्या काळामध्ये की रागसंगीताची तालीम घेतली जाते आणि बाकी एक मैफलीची गरज आहे किंवा रसिक श्रोत्यांना काहीतरी एक लाईट फॉर्ममधलं काहीतरी हवं असतं म्हणून कुठून तरी काहीतरी ऐकलेलं कलाकार मैफलीमध्ये मांडतात. मग ते नाट्यपद असेल, एखाद दुसरी ठुमरी दादरा काहीतरी असेल, भजन असेल. आमच्या घरची शिस्त अशी होती की संगीताचा जो प्रकार शिकायचा आहे, जो गायचा आहे, तो त्या त्या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तीकडून तालीम घेऊनच गायला गेला पाहिजे. कुठली तरी नाट्यपदं मला आवडतात म्हणून रेकॉर्डवरून ऐकून बसवायचे आहेत आणि मी मला वाटेल तशी मनमानी करून मी ती मांडायची, हे आमच्या घरच्या शिस्तीत बसणारं नव्हतं. त्यामुळे मला माझ्या आईनी, आजीनी जे जे प्रकार शिकवले ते शिकायला त्या त्या पद्धतीचं किंवा त्या त्या संगीत प्रकाराचा सखोल अभ्यास केलेल्या अधिकारी व्यक्तीकडे शिकायला पाठवलं. आणि नाट्यसंगीताच्या बाबतीत असं आहे की तिथे आत्ता मी जसं म्हणालो की रागसंगीत ते तर आहेच, ठुमरी दादरा यासारखे उपशास्त्रीय घाट, कीर्तनी संगीतातली सगळी वृत्त, ते सगळे बाज, टप्पा गायकीची तान, लावणीचा ढंग, लावणीची चक्री तान, शब्दप्रधान संगीतातली अनेक तत्व, भावसंगीतातली अनेक तत्व, हे आणि इतरही अनेक असे सगळे संगीत प्रकार संगीत नाटकात एकत्र आल्यामुळे मी अनुभवाने हे नक्की सांगतो की हे सगळे प्रकार, ही सगळी तत्व, ही सगळी मूल्य, ह्या सगळ्या खुबी आपल्या गळ्यावर आणि आपल्या बुद्धीवर चढल्याशिवाय, त्या मुरल्याशिवाय 5-10 मिनिटाचं एखादं नाट्यपद गाणं हे येरागबाळ्याचं काम नाही आहे. असं दुर्दैवाने झालं, अजूनही होत आहे. एक काळ असा आला, अजूनही अनेक लोक नाट्यसंगीताला काहीतरी दुय्यम दर्जाचं किंवा कमी लेखतात. शब्दप्रधान संगीत आणि स्वरप्रधान संगीताचा समसमा संयोग तिथे आहे. आणि इतक्या गोष्टी जेव्हा त्याचा सराव करायला लागतो, त्या अंगवळणी पाडून घ्यायला लागतात आणि त्याच्यात मुरावं लागतं, त्यात रमावं लागतं, तेव्हाच प्रभावीपणे नाट्यसंगीत गाता येतं. तर त्यामुळे जरी काही लोक नाट्यसंगीताला दुय्यम लेखत असले तरी मी माझ्या नकळत्या वयापासून त्या परंपरेतलं गाणं शिकत आलो आहे आणि त्यामुळे त्यातलं जे काय त्यातला आनंद आहे तो मी नक्कीच अनुभवलेला आहे. आणि त्यामुळे मी नाट्यसंगीताचा अभ्यास करतो, बालगंधर्वांच्या पठडीचा अभ्यास करतो, ह्याचा मला अतिशय अभिमान वाटतो.
आपण वाचकांना प्रेक्षकांना त्याची काही झलक दाखवू शकतो का? जरूर, त्याची झलक दाखवूच यात. आणि मी मगाशी जसं म्हणालो की मला एक तरुण वय असताना जेव्हा भावगीतं गावीशी वाटतात, अरे तर त्यावेळेला माझ्या आईनी मला अण्णा वाटवेंच्याकडे पाठवलं, गजाननराव वाटवे. नुसतं ऐकून गायचं नाही आहे, शिकून त्यांच्याकडे जाऊन त्यातले बारकावे शिकून गायचं आहे. तर मी त्यांच्याकडे अनेक त्यांच्या चाली शिकलो आहे. प्रभाकर जोगांकडे त्यांच्या काही चाली शिकलो. अरे वा. ठुमरी दादरा ह्यासारखे प्रकार शिकायला आईनी. बरं, आता माझ्या बाबतीत मी आणखीन एका बाबतीत इतका भाग्यवान आहे, आई आणि आजी या क्षेत्रातल्या असल्यामुळे आजीच्या सगळ्या मैत्रिणी आणि आईच्या सगळ्या गुरु भगिनी, ज्या माझ्या सगळ्या मावशा, या सगळ्यांनी मला वेगवेगळ्या निमित्ताने इतक्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. म्हणजे अगदी वीणाताई आणि जयमालाबाईंच्याकडे समोर बसून जशी तालीम झाली तशी जरी झाली नसली तरी काही ना काहीतरी निमित्ताने येता जाता, अगदी काही नाही तर एखाद्या ट्रेनच्या प्रवासात सुद्धा घे चल चार बंदिशी, असं करत इतक्या गोष्टी माझ्या या सगळ्या मावशांनी मला शिकवल्या आहेत. त्याच्यातही मी अगदी प्रामुख्याने काही नावं घेईन. त्याच्यात डॉक्टर शोभा अभ्यंकर, डॉक्टर माधुरी जोशी, शैला दातार, अश्विनी टिळक, शशिकला शिरगोपीकर, ह्या सगळ्या माझ्या मावशाच, आईच्या सगळ्या गुरु भगिनी, या सगळ्यांनी मला खूप काही शिकवलं आहे. आणि माझ्या आजवरच्या जडणघडणीमध्ये, प्रवासामध्ये ह्या सगळ्यांचाही खूप मोठा वाटा आहे. तर मी थोडी थोडी झलक ऐकवतो, एक दादरा ऐकवतो थोडासा, अरे वा. एक नाट्यपद ऐकवतो. सुनियारी मारी पार परोसन, सुनियारी मारी पार परोसन, धीट भयो गिरधारी रे, धीट भयो गिरधारी रे, तेरे नैनों ने मारे कटारे, तेरे नैनों ने मारे कटारे, तेरे नैनों ने मारे कटारे. सुनियो रे मोरी पार परोसन, सुनियो रे मोरी पार परोसन, गीत भयो गिरधारी रे, तेरे नैनों ने मारे कटारे, तेरे नैनों ने मारे कटारे. सुनियो रे मोरे, सुनियो रे मोरे, सुनियो रे मोरे, सुनियो रे मोरे पार परोसन, धीट भयो गिरधारी रे, तेरे नैनों ने मारे कटारे, तेरे नैनों ने मारे कटारे, तेरे नैनों ने मारे कटारे. जमुना किनारे भेंट भई मोसे, जमुना किनारे भेंट भई मोसे, चंचल छेल बिहारी, चंचल छेल बिहारी,
अली घर जात बनेला मधुर अली घर जात बनेला पीर उठे उर्भारी रे तेरे नैनों ने मारे कटारी तेरे नैनों ने मारे कटारी सुनियो रे मोरी पार परोसर दीट भयो गिरधारी रे तेरे नैनों ने मारे कटारी तेरे नैनों ने मारे कटारी तेरे नैनों ने मारे कटारी मैत्र से शब्द सुरांचे माई मने माई मने माई मने गोविंद दिनो मोन माई मने गोविंद दिनो मोन माई मने गोविंद दिनो गोविंद लीनो मोद माई मने गोविंद लीनो मोद कोई कहे सस्ता कोई कहे महंगा कोई कहे सस्ता कोई कहे महंगा कोई कहे सस्ता कोई कहे महंगा कोई कहे बिन मोल रे कोई कहे बिन मोल रे कोई कहे बिन मोल रे माई मने गोविंद लीनो मोल माई मने गोविंद लीनो मोल माई वृंदावन की कुंज गली नमो 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 वृंदावन की वृंदावन की वृंदावन की वृंदावन की वृंदावन की वृंदावन की कुंज गली नमो वृंदावन की कुंज गली नमो लियो बजा के ढोल रे लियो बजा के ढोल रे लियो बजा के ढोल माई मने गोविंद लीनो मोल माई मने गोविंद लीनो मोल माई मने मीरा के प्रभु गिरिधर नागर मीरा के प्रभु गिरिधर नागर मीरा के प्रभु ना
मीरा के प्रभु गिरधर नगर पूरब जन्म के बोल, पूरब जन्म के बोल, पूरब जन्म के बोल। माई मैंने गोविंद दिनो मोल, माई मैंने गोविंद दिनो मोल। कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा, कोई कहे सस्ता, कोई कहे महंगा, कोई कहे बिन मोल रे, कोई कहे बिन मोल रे। माई मैंने गोविंद दिनो मोल, माई मैंने गोविंद दिनो मोल, माई मैंने गोविंद दिनो मोल। माई मैंने, माई मैंने, माई मैंने। वीणाताईंच्या बाबतीत झालं असं की त्यांची कारकीर्द गायिका म्हणून रसिकांपुढे गाण्याची त्यांची जी कारकीर्द आहे ती उशिरा सुरू झाली. त्या वयाच्या 36व्या वर्षी लोकांपुढे आल्या आणि पुढे दुर्दैवाने लवकर त्यांचं आजारपण सुरू झालं. पण इतक्या कमी काळात इतकं प्रचंड काम त्यांनी करून ठेवलं आहे. तर वीणाताईंच्या समग्र कारकिर्दीचा जर अनुभव घ्यायचा असेल तर मी इथे एक जाहीरपणे सांगू इच्छितो की नुकत्याच आमच्या पुण्यामध्ये स्थापन झालेल्या सूरमहती फाउंडेशननी वीणाताईंच्या 75व्या जयंतीनिमित्त, अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त आम्ही वीणेचा चिरंजीव झंकार या नावाने संपूर्ण 2 तासाची वीणाताईंच्या संपूर्ण सांगीतिक वाटचालीचा मागोवा घेणारी एक चरित्रफीत बनवली आहे. आणि अर्थातच सोशल मीडियावर, यूट्यूबवर पण ती उपलब्ध आहे. वीणेचा चिरंजीव झंकार असं तिचं नाव आहे. तर त्याचाही जरूर आपल्या रसिक प्रेक्षकांनी अनुभव घ्यावा. अतुलजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे तुम्ही शास्त्रीय गायनही उत्तम करताय आणि ज्याला काय म्हणूया की उपशास्त्रीय म्हणूया किंवा सुगम म्हणूया किंवा भावगीत असं म्हणूया, तेही उत्तम गाताय तुम्ही. पण आपल्याकडे कायमच स्वरप्रधान गायकी आणि शब्दप्रधान गायकी असा भेद कायमच केला गेलेला आहे आणि शब्दप्रधान गायकी एक प्रकारे दुय्यम गायकी आहे असं एक थोडासा सूर राहिलेला आहे. तर तुम्हाला त्याविषयी काय वाटतं? मुळामध्ये मला असं वाटतं की या दोन्हीची तुलनाच करू नये. शब्दप्रधान गायकीमध्ये शब्द पोचवायचेत आणि ते अधिक प्रभावीपणे पोचवण्यासाठी सुरांचं कोंदण म्हणून वापर केला आहे. कारण सूर हे कायम खोलपर्यंत पोहोचतात. तर त्यामुळे शब्द अधिक प्रभावीपणे पोचवण्यासाठी जेव्हा सुरांचा कोंदण म्हणून वापर केला जातो ती शब्दप्रधान गायकी आहे. पण तिथे पोचवायचे असतात सूर. त्यामुळे स्वरप्रधान संगीताच्या तुलनेत आपण पाहायला गेलो तर ते मूर्त रूप आहे आणि स्वरप्रधान संगीत हे अमूर्त आहे. शब्दप्रधान संगीतामध्ये एक एक विशिष्ट रस, नवरसांपैकी त्या त्या काव्यामध्ये जो अभिप्रेत असलेला विशिष्ट रस आहे तो रस अधिक प्रभावीपणे पोचवणं. त्यामुळे रसनिष्पत्ती, रसपरिपोष हे शब्दप्रधान संगीतामध्ये, शब्दप्रधान संगीताची ती उद्दिष्ट आहेत. मला असं वाटतं की भावप्रकटीकरण आणि भावानुभूती ही स्वरप्रधान संगीताची उद्दिष्ट आहेत. ते इतकं सूक्ष्म आहे, ते इतकं अमूर्त आहे, त्याला स्पेसिफिक असा काही अर्थ नाही आहे. ते निर्गुण निराकार आहे. आणि शब्दप्रधान संगीत हे सगुण साकाराकडे जाणार आहे. स्वरप्रधान संगीत हे अमूर्त आहे आणि शब्दप्रधान संगीत हे काही अंशी स्थूलाकडे किंवा मूर्त रूपाकडे जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याची तुलना करू नये. त्या त्या संगीत प्रकाराचा त्या त्या क्षणी तिथे तिथे भरपूर मनसोक्त आनंद घ्यावा आणि मोकळं व्हावं. खरं तर याला जोडूनच एक शेवटचा प्रश्न असा मला वाटतं विचारता येईल की तुम्ही तुमच्या एरवीच्या बोलण्यातनं सुद्धा एक अध्यात्म संगीत अशी एक संज्ञा किंवा संकल्पना वापरत असता. पण अध्यात्म म्हणजे आधी आत्म, आत्म्याची जाणीव करून घेणं, आत्मानुभूती घेणं हे अध्यात्म आहे. आणि मी स्वतः संगीत आणि अध्यात्म हे वेगळं मानतच नाही. संगीत स्वरांची साधना ही सगळ्यात थोर, सगळ्यात श्रेष्ठ अध्यात्मातली साधना सांगितली गेली आहे.
याचं कारणच असं की हे नाद ब्रह्म आहे. बरोबर. ज्या ओंकारातून या सृष्टीची निर्मिती झाली त्या ओंकाराचे हे थेट फॉर्म्स आहेत सगळे, ज्याची आपण संगीतामध्ये साधना करतो. त्यामुळे हे नादब्रह्म आहे. आणि इथे ह्या भौतिक जगामध्ये सगळ्या गोष्टी ह्या अशाश्वत आहेत, क्षणभंगूर आहेत. आपला एक श्वास आणि उच्छ्वास झाला की त्याच्यामध्ये दुसऱ्या श्वासाच्या आधी एक छोटासा ब्रेक आहे. तर इथे इतकं सगळं क्षणभंगूर आहे आणि इतकं सगळं तुटक आहे. तर नादब्रह्माची साधना जप तप दान ध्यान यज्ञ याग ह्या बाकी सगळ्या उपासना आणि साधनेच्या प्रकारांना बायपास करून साधकाला भगवंताशी अद्वैत साधण्याचं उत्तम साधन आहे. आपले जुने बुजुर्ग गायक सांगत आले की अद्वैत हे आधी गायकाचं साधकाचं परमेश्वराशी झालं पाहिजे, गायकाचं श्रोत्यांशी झालं पाहिजे आणि मग श्रोत्यांचं परमेश्वराशी झालं पाहिजे. तर हे सहज साध्य ज्यातून होऊ शकेल अशी ही सुरांची साधना आहे. त्यामुळे मी स्वतः अध्यात्म आणि संगीत वेगळं मानत नाही. आता धावत्या काळामध्ये सगळ्या धकाधकीच्या युगामध्ये संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलतोय असा एक अनुभव मला येतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं, ह्या निमित्ताने सांगावं असं वाटतं की कलाकारांनी पण आणि श्रोत्यांनी पण शांततेचा आणि आनंदाचा अनुभव देणारी गोष्ट म्हणून संगीताकडे बघितलं पाहिजे. ते केवळ करमणुकीचं किंवा मनोरंजनाचं साधन म्हणून त्याच्याकडे न पाहता आध्यात्मिक साधना आणि अद्वैत प्राप्त करून घेण्याचा एक उत्तम किंबहुना सर्वोच्च सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणून संगीताकडे सगळ्यांनीच पाहिलं पाहिजे असं ह्या निमित्ताने. विषय खूप मोठा आहे, इतक्या कमी वेळात आणखी काय काय अगदी निश्चित. म्हणजे संगीत हाच विषय एक मोठा एवढा गहन आहे, महासागर आहे. वीणाताई आम्हाला जे सांगायच्या ते एक वाक्य मुद्दाम इथे सांगतो की तो इतका प्रचंड मोठा महासागर आहे, तर माझ्या ओंजळीत जो मावतो तर त्यालाच मी महासागर समजत राहणार आहे आणि मी माझ्या श्रोत्यांना पण तसंच समजावून सांगत राहणार आहे का जो प्रत्यक्ष महासागर आहे त्याच्यात मी मला स्वतःला झोकून देणार आहे. हे प्रत्येक कलाकाराला कधीही ठरवता येतं. वा, तुमचं गाणं म्हणजे तुमचा स्वर आणि तुम्ही बोलत असलेले शब्द हे सतत म्हणजे काय म्हणूया की संपूच नाहीत ऐकताना, असं सतत मला मगासपासून वाटत होतं. पण आपल्याला काळाचं आणि वेळेचं बंधन पाळावंच लागतं. त्यामुळे या शब्दस्वरांच्या मैफलीची सांगता करण्याशिवाय आपल्याला काही गत्यंतर नाहीये आणि ही सांगता आपण एक सुरेख भैरवीने करावी असं मला वाटतं. आणि त्याचे शब्दही अतिशय ह्या प्रसंगाला संयुक्तिक आहेत. माझ्या गुरु जयमालाबाई यांनी त्यांच्याच कंपनीच्या गा भैरवी गा नावाच्या एका नाटकासाठी गंगाधर म्हांबऱ्यांनी एक रचना लिहिली होती आणि जयमालाबाईंनीच त्याला चाल लावली होती. अंबरी जोवरी शशी रवी आळवीन मी तोवरी भैरवी, आर्त या मनीच्या भावना गाऊ तुझविण अन्य कवणा, राग हा अनुराग भैरवी, अंबरी जोवरी शशी रवी आळवीन मी तोवरी भैरवी. थोडक्यात ऐकवतो शेवटी. धन्यवाद. अंबरी जोवरी शशी रवी अंबरी जोवरी शशी रवी अंबरी जोवरी शशी रवी आळवीन मी तोवरी भैरवी, आळवीन मी तोवरी भैरवी, आळवीन मी तोवरी भैरवी, अंबरी जोवरी शशी रवी अंबरी जोवरी. आर्दया मनीच्या भावना, आर्दया मनीच्या भावना, आर्दया मनीच्या भावना, भावना गाऊ तुझविण अन्य कवणा, गाऊ
राग अनुराग भैरवी राग अनुराग भैरवी अंबरी जोबरी शशिरवी अंबरी जोबरी शशिरवी अंबरी जोबरी अंबरी जोबरी अंबरी जोबरी शशिरवी आळवीन मी तो